आज आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजननामध्ये जास्वंदाचं फूल याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। आज आपण प्रत्यक्षात त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेणार आहोत। या ठिकाणी फळावरीची आपण आकृती काढली आहे। वर आहे कुक्षी, कुक्षीवृंत, परागकोश, पुमंग, जायांग, अंडाशय, दलपुंज आणि निदलपुंज आणि पुष्पवंत। या ठिकाणी कुक्षी, आता या ठिकाणी जर आपण जास्वंदाचं फूल घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला वरच्या टोकाला या ठिकाणी काय आहे? कुक्षी। या ठिकाणी बरोबर तुम्हाला या ठिकाणी कुक्षी दिसेल। या ठिकाणी जर हा जर भाग घेतला तर या ठिकाणी याचं नाव आपण काय दिले? कुक्षीवृंत। या ठिकाणी याचं नाव काय दिले? कुक्षीवृंत। जसं जसं आपण खाली येऊ तसं या ठिकाणी जर आपण एक फुलाच्या पाकळ्या अशा पद्धतीने काढल्या, या जर पाकळ्या आपण व्यवस्थित अशा पद्धतीने जर काढल्या तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे? इथं अंडाशय। या ठिकाणी पांढऱ्या कलरचं जे ते या जास्वंदी फुलाचं काय आहे? अंडाशय। या ठिकाणी पुकेसर आहे, पुमंग म्हणजे पुल्लिंगी आलं, आणि जायांग आहे कसं येणार तुमचं? स्त्रीकेसर। पुमंग आहे ते पुकेसर आणि जायांग आहे तुमचं ते स्त्रीकेसर मध्ये येणार आहे। अशा पद्धतीने दलपुंज, या ठिकाणी पानाच्या ज्या पाकळ्या द्या याच्यामध्ये आपण काय बनवणार आहे? दलपुंज। आणि जो मध्यभागी पार्ट आहे किंवा याच्याकडला जो बारीक बारीक तुम्हाला बारीक बारीक हे दिसते याच्यामध्ये आपण काय म्हणतो? पुढल्या सोडल्या करतो याच्यामध्ये, त्याला आपल्याला काय नाव दिले? इथं कुक्षी। काय नाव दिले? कुक्षीवृंत। अशा पद्धतीने जास्वंदीच्या फुलाची या ठिकाणी आकृती दिली आणि व्हाईट कलरचा आहे या ठिकाणी दाखवले। आपण आता पिवळ्या कलर मध्ये दाखवले ते इथं काय आहे? अंडाशय। आणि याची पूर्ण आपण काय काढली बाजूला? पाणी। अशा पद्धतीने फुलांचं अंतरंग या ठिकाणी दिलेलं आहे। अशा पद्धतीने आपण फुलांचे अंतरंग याची माहिती आपण घेतलेली आहे। या ठिकाणी आपण जास्वंदाच्या फुलाची आकृती आपण अशा पद्धतीने परीक्षेला काढू शकतो।